आज शारदीय नवरात्रीचा 5वा दिवस आहे. हा दिवस माता स्कंद मातेला समर्पित आहे. या दिवशी माता स्कंद मातेची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यामुळे भाविकांना अनेक फायदे मिळतात. वास्तविक स्कंद माता ही स्कंद कुमार भगवान कार्तिकेयची माता आहे. स्कंद देव देवीच्या मांडीवर बसलेले आहेत. आई स्कंदमाता हिला विद्यावाहिनी, माहेश्वरी आणि गौरी या नावानेही ओळखले जाते. माँ दुर्गेच्या सर्व 9 रूपांपैकी स्कंद माता ही सर्वात प्रेमळ मानली जाते. त्यांची उपासना केल्याने व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याला अमर्याद ज्ञान प्राप्त होते. ज्यांना निपुत्रिक किंवा संततीची इच्छा असते त्यांच्यासाठी या व्रताचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. स्कंद मातेची पूजा केल्याने किंवा तिच्याशी संबंधित कथा वाचण्याने देखील किंवा ऐकण्याने देखील मुलांसाठी सुखाची शक्यता असते. स्कंद मातेचे रूप अतिशय विलक्षण आहे. स्कंदमातेला 4 हात आहेत. यामध्ये देवीच्या 2 हातात कमळ, एका हातात भगवान कार्तिकेय, एका हातात अभय मुद्रा आहे. देवी स्कंदमाता कमळावर विराजमान आहे. मातेच्या या रूपाची पूजा केल्याने भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होते अशी पौराणिक मान्यता देखील आहे. एवढेच नव्हे तर स्कंद मातेची खऱ्या मनाने पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती देखील प्राप्त होऊ शकते असे मानले जाते. स्कंद मातेचा आवडता रंग पिवळा आणि पांढरा आहे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा करताना पांढरा किंवा पिवळा रंग धारण करणे खूप शुभ मानले जाते. पांढरा रंग पवित्रता, ज्ञान, आनंद आणि शांती यांचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा प्रकाश, ज्योत आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. ज्योतिषांच्या मते स्कंद माता बुध ग्रहावर नियंत्रण ठेवते. त्यांची पूजा केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो अशी मान्यता आहे. स्कंद माता भक्तांना एकाग्र राहण्याची शिकवण देते. ती सांगते की जीवन हे चांगले आणि वाईट यांच्यातील लढाई आहे आणि आपण स्वतः सेनापती आहोत. स्कंद मातेचे पूजन केल्याने आपल्याला लष्करी कारवायांचे बळ मिळत राहते. त्यांची उपासना केल्याने साधकाला परमशांती आणि आनंदाचा अनुभव येतो. मातेचे हे रूप सांगते की एखाद्याने भ्रमात असूनही बुद्धी आणि विवेकाने राक्षसाचा नाश कसा करावा. आईला आपल्या मुलावर जास्त प्रेम आहे म्हणून तिला तिच्या मुलाच्या नावाने संबोधणे आवडते. म्हणूनच या मातेला स्कंद माता असे म्हटले जाते. माता स्कंद मातेच्या पूजेच्या पद्धतीवर बोलायचे झाले तर सकाळी उठल्यानंतर स्नान इत्यादी झाल्यानंतर पूजेपूर्वी ज्या ठिकाणी कलशाची स्थापना केली आहे त्या ठिकाणी आई स्कंद मातेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी. यानंतर देवीच्या मूर्तीसमोर कुशाच्या पवित्र आसनावर बसावे. यानंतर कलश आणि नंतर स्कंद मातेची पूजा करावी. पूजेच्या वेळी देवीला शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. प्रसाद म्हणून केळी किंवा मुगाचा हलवा द्यावा. स्कंद मातेची कुंकुम, अक्षत यांनी पूजा करून चंदन लावावे.
तसेच तुळशी मातेसमोर दिवा लावावा. पूजेच्या शेवटी मातेची आरती म्हणावी. तुमच्या हातात स्फटिकाची जपमाळ घ्यावी आणि त्या जपमाळेवर 108 वेळा ओम देवी स्कंद माताय नमः, 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 ओम देवी स्कंद माताय नमः याप्रमाणे या मंत्राचा किमान 108 वेळा म्हणजेच एक जपमाळ जरूर करावी. जय माता दी.